कृष्णा हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवर 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 करकटे बारी ठेवनिया करकटे बारी ठेवनिया होशियार गया अजबरे होशियार गया कैसे पिता तुलसी हार गया कैसे पिता तुलसी हार कासे पीतांबर आवरे निरंतर होशियार गया कैसे पितांबर होशियार गया कैसे पितांबर होशियार गया कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर मकर कुंडले तळपती
कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे गाना आवडे निरंतर हेच गाना तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर हा तू कमाने माझे हेच सर्व सुख हेच सर्व 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 हे पाहिन श्रीमुख आवडी राम पाहिन श्रीमुख आवडीले तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर ए कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबार हो माई विठोबार विठोबार हो माई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबा ना
हरे तेरे नाम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओ लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखे झाले वो सजनी सुखे झाले वो सजन सुखे साजनी तो हमी कला बरवा तो हमारा बरवा बरवा तो हमी कला बरवा तो हमारा बरवा बरवा तो हमी कला बरवा तो हमारा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त किंवा वाही माऊलीचे चित्त ऐसी राशी जाती ऐसी राशी जाती ऐसी राशी जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती पोटी बार माहे त्याचे सर्वस्व ही साही त्याचे सर्वस्व ही साही त्याचे सर्वस्व ही साही पोटी बार माहे त्याचे सर्वस्व ही साही त्याचे सर्वस्व ही साही त्याचे सर्वस्व ही साही माझी तुम्हा संसावरी ओझी तुम्हा संसावरी ओझी तुम्हा संसावरी ओझी तुम्हा संसावरी ओझे तुम्हा संसावरी ओझे तुम्हा संसावरी ऐसी राशी जा ऐसे राशी जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन करीला विठोबार कुमाई भजन कुमार जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमाई जय जय विठोबार तुम्हीच बोगस म्हणा सरळ सरळ
लेकुराचे हित 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 लेकुराचे लेकुराचे हित 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 जाने मावो लीचे जीता जाने मावो लीचे जीता ऐसी करवट नाचे जाने ऐसी करीला बावीना प्रीती हे करीला बावीना हेला भावीना करीला करीला भावीन करीला भावीन लाभा करीला करीला भावीन हे विठ्ठला माय बाबा पांडुरंगा करीला
करीला भाविना प्रीती करीला पद सारे गरे 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 सारे धर सा साध गरे मेरी लभा लभा क्या बात है वाह क्या बात है करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ओईसी विठाला 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 हे
श्री नारायण गिरीजी महाराज, समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज, सद्गुरु बनसी महाराज की जय, बजरंग बली हनुमान की जय, विठला 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 विठला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की जय, विठ्ठला लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळासी जाती, करीला भाविन प्रीत, पोटी भारवाही त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळासी जाती, करीला भाविन प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संसावरी उजे, ऐशी कळवळासी जाती, करीला भाविन प्रीती, या कुंदेंदु तुषार हार दबला, या शुभ्र वस्त्रान्वता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मच्युत शंकर प्रभृती बी देवही सदा वंदिता, साम्प्रातु सरस्वतीं भगवती, निशेष जाद्यपः, समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदम्, जगननिहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ दिवोदरार्थावतारम्, कलंकं कति ज्योतिका मोदि वक्रं, खलानिशपादा पनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजियोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति सदा अलंकृतं साधु संन्यास योग, मुख
मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीती नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण ते नमस्कारोनी आता श्री गुरु चरण सरोजुरजे निज मन मुकुर सुधारी बरणौ रघुवल विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देबु मोहि हर भजली सबिका हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत हे अष्टसिद्धीनो स्तुति के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम क्या काज सवारे कर लूं मेरा प्रणाम पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळासी जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थयी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला असे देऊ निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा आईचं महात्म्य सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला. विठ्ठला 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 या ठिकाणी जो जीव मनुष्य देहाला आला प्रत्येकाला आपल्या देहाची सार्थकता करून घ्यायची असेल तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते अर्थात संतांनी वेळोवेळी पदोपदी सुंदर अनेक असे मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहे आणि त्या अनेक मार्गांपैकी एक सुंदर मार्ग म्हणजे आजचा अभंग. विठ्ठला 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 या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय देणे हे वक्तेचं अध्य कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी हिराबाई चांगदेव पाटील चव्हाण आज आजींना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झाले. आज हिरा आजी जरी तुम्हाला आम्हाला शरीर रूपाने या ठिकाणी दिसत नाही पण त्या आत्मरूपाने प्रेम रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही या ठिकाणी हजर आहेत. कारण हिरा आजींच्या विषयी जर बोलायला गेलं तर त्यांचं जीवनच इतकं सुंदर होतं महाराज. प्रत्येकासोबत वागणं असेल बोलणं असेल अगदी मावळकीने त्यांचं सुंदर जीवन होतं. म्हणून आज एवढी इथं गर्दी जी दिसते याचं एकमेव कारण फक्त हिरा आजींचं एकामेकासोबत वागणं चांगलं बोलणं उठणं बसणं चांगलं होतं. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलोत. असं त्या ठिकाणी कीर्ती रूपाने माणसाने मागं राहिलं पाहिजे. जाणं प्रत्येकाला या निसर्गाचा नियम इथं प्रत्येकाला जायचंय पण जात असताना चांगले कर्म करा चांगले जीवन जगा
हिराजींसारखं आपलंही जीवन त्या ठिकाणी सार्थकता झालं पाहिजे, असं त्या ठिकाणी जीवन तुम्हाला आम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणून 1 वर्ष झालं आज आजींना जाऊन, पण तरी त्या प्रेम रूपाने आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही या ठिकाणी हजर आहेत. असं त्या ठिकाणी जीवन जगावं महाराज. म्हणून तुम्ही बघा, माझे जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलंय की हाय तोपर्यंत लोक नाव नाही घेती, पण माणसाचं गेल्यानंतर सुद्धा नाव निघलं पाहिजे उत्तम कीर्ती रूपाने. असं त्या ठिकाणी माणसाने जीवन जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे का मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे का मरणेची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आज उत्तम कीर्ती रूपाने आज जी तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजराम राहता असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही बघा, आपण जो वेळेस जन्माला येतो आपण रडत असतो, पण सगळं जग आपल्यासाठी हसत असतं. पण असं दिव्य जीवन जगून जायचं महाराज जातानी की आपण हसलो पाहिजे आणि या जगाने आपल्यासाठी रडलं पाहिजे. इतकं सुंदर जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. कबीर महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे ऐसी करनी कर चलो के हम हसे जग रोए. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. पण असं दिव्य जीवन जगून गा की आपण गेल्यानंतर आपण हसलो पाहिजे आणि या जगाने आपल्यासाठी रडलं पाहिजे. असं उत्तम त्या ठिकाणी सुंदर उदाहरण आपल्या समोर आपल्या हिराजींचं. म्हणून हिराजी सुंदर जीवन जगून गेल्या आणि त्यांचा हा चव्हाण पाटील परिवार, आणि या चव्हाण पाटील परिवाराने आपल्या आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन केलं. त्यांचे पतिदेव असतील श्री चांगदेव रखमाजी पाटील चव्हाण, त्यांचा मुलगा श्री सोपन चांगदेव पाटील चव्हाण, श्री पोपट चांगदेव पाटील चव्हाण, श्री सोमनाथ चांगदेव पाटील चव्हाण, नातू चिरंजीव गणेश सोपन पाटील चव्हाण, चिरंजीव अक्षय सोमनाथ पाटील चव्हाण, चिरंजीव ओंकार पोपट पाटील चव्हाण. असा हा चव्हाण पाटील परिवार. आणि या चव्हाण पाटील परिवारावर आज 1 वर्षापूर्वी काळाची वाईट नजर लागली आणि काळ हिराजींना तुमच्या आमच्या मधून घेऊन गेला महाराज. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. 1 वर्षापूर्वी काळाची वाईट नजर लागली आणि काळ हिराजींना तुमच्या आमच्यामधून घेऊन गेला. मी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराजांच्या चरणी, सद्गुरू बंसी महाराजांच्या चरणी, आई रेणुका मातेच्या चरणी, ओंकारेश्वर मातेच्या महाराजांच्या चरणी, वडजाई मातेच्या चरणी एकच प्रार्थना करतो की आमच्या हिराजींना तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि चांगली उत्तम गती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त हो. आज जेवढं काही आपण भजन करणार आहोत, राहिला 1 तास आपल्याकडे, 1 तासामध्ये जेवढं काही भजन घडणार आहे त्या भजनाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी आजींना आदरांजली देणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी सुंदर या चव्हाण पाटील परिवाराने आयोजन नियोजन केलं. आज सुंदर सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, महाराष्ट्राचं वैभव आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण माझे जीवलग मित्र असणारे पंडित महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी यांचे पट्टी शिष्य हरिभक्तपरायण रावसाहेबजी महाराज बेतार या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी. तेवढीच तोला मोलाची साथ करणारी चालीला ज्यांनी कोरस केला असे माझे जीवलग असणारे आपल्या परिसराचं भूषण मोठे उद्योजक, आपल्या परिसरातले मोठे उद्योजक ते आहे आमचे माऊली महाराज काळे. या ठिकाणी सुंदर त्यांनी कोरस केला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर आपल्या परिसरातील आमचे लोखंडे मामा असतील, सर्व गोरख मामा असतील, सर्वच भजनी मंडळ, भोकर भजनी मंडळ, खोकर भजनी मंडळ, टाकळी बाण भजनी मंडळ, या ठिकाणी आमचे मच्छिंद्रनाथ महाराज आहे, विनेकरी बाबा आहे, सर्वच आमचे अण्णा आहे या ठिकाणी. आणि प्रथमतःनी सुंदर अशी चालीला त्या ठिकाणी साथ केली महाराज. आपण पक्वाद ऐकला ना, पक्वाद ऐकला तर ऐकतच राहावा असं वाटतं. इतकं सुंदर ज्यांचं वाजवणे, राहुरी तालुक्याचं भूषण, श्रीरामपूर तालुक्याचं भूषण, महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण माझे जीवलग मित्र असणारे
पंडित केशवजी महाराज जगदरे गुरुजी यांचे पट्टे शिष्य हरिभक्तपरायण विष्णुकांतजी महाराज गांडोळे या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण श्रोतेजन मायबाप मंडळी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला. त्या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आज ज्यांची आपल्याला लाभली. तुम्ही बघा इथं हॉलमध्ये कधी सिस्टीम लागत नाही, पण आज इतकी सुंदर सिस्टीम लावली आमच्या दादानी. आमचे तुषार दादा मोरे त्या ठिकाणी वैजापूर तालुक्याचं भूषणे महाराज थेट लाखगंगावरून या ठिकाणी सिस्टीमसाठी आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे शिवाजी दादा असतील, तुषार दादा असतील, त्यांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आमचे आदेश महाराज भद्रे या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्व श्रोतेजन मायबाप मंडळ तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये आपल्या सेवेला त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 आज या चव्हाण पाटील परिवाराने आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून आपल्या आईविषयी एवढा मोठा सोहळा पार पाडला महाराज. आज एवढा मोठा सोहळा जर आजीवरून बघत असेल तर आजी म्हणत असेल आजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा हातानी चिलतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीची या. किंवा शेवट तो भला माझा बहुगोड झाला अलोनीजेच्या माहेरा, भेटे रखुमाईचा बरा. आजींचा शेवट या परिवाराने गोड केला. आयुष्यभर आजींची सेवा केली, घरातलं घर पण जपलं आणि आईच्या नावाने 2 कार्य या ठिकाणी पार पाडले. ते एक देव कार्य आणि दुसरं पितृ कार्य. तुम्ही बघा संसारामध्ये जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात की माऊली सांगतात की गेलेल्या पितरांच्या नावाने 2 कार्य करायचे. कोणते कार्य? कुळ धर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सर्व सुखे तुझ सरळी, दिदली कुळ धर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सर्व सुखी तुझं सरळी दिदली. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा सांगतात गेलेल्या पितराच्या नावाने जे विधी नियम अटी असतात ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. 2 कार्य पार पाडायचे. कोणते 2 कार्य? देव कार्य आणि पितृ कार्य. तुम्ही बघा या चव्हाण पाटील परिवाराने अगदी दोन्ही कार्य व्यवस्थितपणे पार पाडलेत. आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी 2 कार्य या ठिकाणी पार पाडलेच. एक देव कार्य जो हरिनामाचा घाट प्रवचन कीर्तन असेल, हरिनामाचा घाट या परिवाराने रचला, हे झालं देव कार्य. आणि ब्राह्मण गुरुजींनी जो घरामध्ये जो विधी पार पाडला ते झालं पितृ कार्य. देव कार्य पितृ कार्य अगदी दोन्ही कार्य या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पाडले. आईच्या नावाने पिंडदान विधी केला, कारण शास्त्रानुसार गेलेल्या पितरांच्या नावाने पिंडदान विधी हा नियमाने पार पाडावाच लागतो महाराज. कारण तुम्ही बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुंदर चिंतन आलंय असं पिंडदान विधीचं. अर्जुन भगवंताला म्हणतात शंकरो नरकाईव कुलज्ञाना कुलशच पतंती पित्रो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. शंकरो नरकाईव कुलज्ञाना कुलशच पतंती पित्रो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. अर्जुन भगवंताला म्हणतात की भगवंता या कौरवाच्या जर पितराचा पिंडदान विधी झाला नाही तर ते नरकाला जातील. आणि दादा तुमचं माझं सुद्धा तसंच आहे. आपल्या घरातील स्वस्थ आणि आपल्या घरातील समाधान या आपल्या घरपणावर अवलंबून असतं. आपल्या घरातलं घर पण आपण जपलं पाहिजे. वडीलधारी मंडळींना आपण जपलं पाहिजे. जोपर्यंत आपण लहान असतो आपल्याला चांगले संस्कार देतात, पोटाला पोटभर खाऊ घालतात, मग ते गेल्यानंतर आपण त्यांना का जपलं नाही पाहिजे? आज तुम्ही बघा हिरा आजींनी या परिवाराला चांगले संस्कार दिले, लहानचे मोठे केले आणि चांगले संस्कार देऊन त्याचं फळ काय असेल ते याचसाठी केला होता अट्टहासन. शेवटचा दिस गोड होण्यासाठी आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण जे चांगले संस्कार या परिवाराला दिले, आज त्याचं फळ तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिसून येतंय. म्हणून आपल्या घरातलं घर पण आपण जपलं पाहिजे. कारण हे जे गेलेले पित्र असतात त्यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले, आज या परिवाराने आपल्या कातडीची चप्पल जरी तयार केली आणि आजींना घालायला दिली तरी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. त्यांच्या जर ऋणातून उतराई व्हायचं असेल
तर त्याला एकमेव पर्याय फक्त त्या ठिकाणी योग्य रीतीने त्या ठिकाणी अंतकरणानुसार गेलेल्या पितरांचं पिंडदान विधी पार पाडा. नक्कीच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही बघा, त्या ठिकाणी आपल्यावर जर अचानक संकट चालू झाले तर आपण ब्राह्मण गुरुजींकडे जातो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी आमच्यावर अचानक संकट चालू झाले, आम्ही काय करावं? त्यावेळेस गुरुजी तुम्हाला सांगतात, तुम्हाला हा विधी पार पाडावा लागेल, तुम्हाला नारायण नागबली करावं लागेल, तुम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. गुरुजी असं तुम्हाला आम्हाला सांगतात. पण या सर्व विधींपासून जर वाचायचं असेल तर फक्त गेलेले जे पित्र असतात त्यांच्या अंतकरणानुसार पिंडदान विधी पार पाडा. नक्कीच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का हा पिंडदान विधी आपण व्यवस्थितपणे पार पाडला, मग ते गेलेले पित्र आपल्याला वरून आशीर्वाद देतात. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय तुका म्हणे पितरू आशीर्वाद देती. 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 ओ कल्याणाची ती दया गोळा. तुका म्हणे पितरू आशीर्वाद देती. कल्याणाची ती दया गोळा. सुद्धा देतात. मी सांगत नाही, संत मंडळी सांगतात. अहकटा त्याचे करीते पितर वंश दुराचार पुत्र झाला. गेलेले पित्र आपल्याला शाप सुद्धा देतात महाराज. म्हणून गेलेल्या पितराच्या नावाने पिंडदान विधी पार पाडणं ही तुमचं माझं कर्तव्य आहे. जसं या चव्हाण पाटील परिवाराने अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून या सर्व परिवाराने आपल्या आईंच्या ऋणातून उतराय होण्यासाठी एवढ्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन नियोजन केलं, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा आपल्या गेलेल्या पितरांच्या नावाने पिंडदान विधी करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही करतो यातनं मला नाही, संत मंडळींनी पिंडदान विधी केला. पिंड पदावरी दिला अपोलिया घरी, माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी सुद्धा पिंडदान विधी पार पाडला. म्हणून आपण करतो यातनं मला नाही, संत मंडळी करतात यातनं मला नाही. ज्यांनी अवतार घेतला अशा देवादिकांना सुद्धा हे शास्त्र कर्म चुकलं नाही. माझ्या प्रभू श्रीरामचंद्र भगवानांनी राजा दशरथाचा पिंडदान विधी पार पाडला. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा चुकणार नाही. या निसर्गाचा नियम इथे जाणं प्रत्येकाला आहे, पण जात असताना चांगली कर्म करा, चांगलं जीवन जगा. काय जीवन जगून गेले हिराजी महाराज. आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही आजराम राय तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आज उत्तम कीर्ती रूपाने हिराजी तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही हजर आहेत महाराज. आज हे मुलं मुली ना महाराज, हे 2-3 मुलं मुली त्या ठिकाणी नातवंड असतील, या परिवाराला आज प्रत्येक क्षण आठवत असेल महाराज. आपल्या आईने आपल्याला पोटभर खाऊ घातला असेल, आपल्या आईने आपल्याला न्हाऊ घातला असेल, प्रत्येक क्षण आठवत असेल. आणि हे मुलं एकच म्हणत असतील, जीना 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 रे हुडा गुलाल माही तेरी चोनरिया लहरावे, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ, एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा हूँ माँ, माई रे तेरे बिना मैं तो अधूरा रहा, माई रे मुझसे रूठी मेरी परछाई, जीना 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 उड़ा गुला माही तेरी चुनरिया लहरावे. प्रत्येक क्षण या मुला मुलाला आठवत असेल महाराज. सबसे बड़ी है माँ,
सबसे बड़ी है माँ, हो माँ सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ। ये माँ से बढ़कर कोई नहीं रे, ये माँ से बढ़कर ये कोई नहीं रे, ओ देती है दुआ, ये तुम्ही बघा आज प्रत्येक क्षण या मुला मुलींना आठवत असेल महाराज, कारण आईसारखं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही. आज हिरा आजी गेल्या महाराज, 1 वर्ष झालं माझ्या आजींना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या कीर्ती रूपाने, सुगंध या विश्वामध्ये दरवतोय. असं जीवन त्या ठिकाणी माणसाने जगलं पाहिजे. जाणं प्रत्येकाला या निसर्गाचा नियम आहे, पण जात असताना चांगले जीवन जगलं पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. महाराज म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजली मेले ऐसे किती, हरी मुखी गाता हर चिंता, त्या मागुता काही जन्म जन्म. असं जीवन त्या ठिकाणी माणसाने जगलं पाहिजे. आहे तोपर्यंत लोक नाव नाही घेते महाराज, पण माणसाचं गेल्यानंतर सुद्धा नाव निघलं पाहिजे आमच्या आजींसारखं. म्हणून हिरा आजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय, आणि हे मुलं मुली आईला म्हणत असेल, हे माँ से बढ़कर कोई नहीं रे, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी टाळी वाजवा एकदा जोरदार या सर्वांसाठी. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. सबसे बडी हे माँ से बढ़कर कोई नाही रे. या जगात आईसारखं निस्वार्थ प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही महाराज. म्हणून आजीने चांगले संस्कार दिले आणि आजींचा आज शेवट गोड केला. एवढा मोठा सोहळ्याचं आयोजन नियोजन केलं महाराज. अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम या परिवाराने घडून आणला. माझ्याकडे ज्यांच्या मार्फत सेवा आली, आमचे जग्गू महाराज असतील पठारी, त्यांच्या मार्फत ही माझ्याकडे आलेली सेवा मी माझं भाग्य समजतो की आज हिरा आजींची सेवा करण्याचा योग मला या परिवाराने आणून दिला. मी सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देईल आणि आपल्या अभंगामध्ये प्रवेश करू. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या सेवेसाठी निवडलेल्या महाराज म्हणतात की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाशी जाती, करीला भाविन प्रीती पोटी बार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. त्या ठिकाणी लेकराचं हित एकमेव जर कोण जाणत असेल तर ती आई महाराज. जगद्गुरु तुकोबराज अभंगामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, सांगतात की आईचं महत्व काय, आई किती लेकरावर प्रेम किती करी, लाभाविन प्रीती कोणताही लाभ मनात न ठेवता निस्वार्थ प्रेम करणारी ती आपली आई महाराज. पोटामध्ये 9 महिने 9 दिवस जो गोळा वागवते निस्वार्थपणे, पोटातल्या पोटात जर आईने कधी जर लाता आईला जर पोटातल्या पोटात लेकरांनी जर कधी लाता मारल्या तर आई कधी शिवी देत नाही महाराज, कधी शिवी देत नाही. म्हणून निस्वार्थ प्रेम करणारी ती फक्त आपली आई पोटी भार वाहे आणि त्याचे सर्व सोयी साई. जशी माय तुमच्या माझ्यावर प्रेम करते तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बापाची उपमा संतांना दिली महाराज. संत सुद्धा जेवढं मायबाप तुमच्या माझ्यावर प्रेम करतात तेवढे संत मंडळी सुद्धा तुमच्या माझ्यावर प्रेम करतात महाराज.
म्हणून संतांचा अवतारच कशासाठी? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. किंवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे भक्ती भाव धर्म सुख वाढवण्यासाठी या संतांचा अवतार आहे. म्हणून आज आपण भाग्यवान लोक आहोत. जीवनामध्ये आल्यानंतर संतांची संगत माणसाने केली पाहिजे. कारण तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या राजाची संगत करा, महाराज कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवील सांगता येत नाही. पण तुम्ही संतांची संगत करा, कधी त्या भगवान परमात्म्याची भेट तुम्हाला घालू देतील सांगता येत नाही. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये, माऊली सुद्धा सांगतात, संतांची संगती मनो मार्ग गती अकळावा श्रीपती ने पंते. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. कारण तुम्ही बघा, आई आपल्यावर प्रेम करते, आई आपला सांभाळ करते. सगळा जो भार ओझ आहे आपलं, हे संसारामधलं जे ओझ आहे ते आईवर आपण टाकत असतो. पण जे परमार्थातलं जे ओझ आहे ते आपण संतांवर टाकलं पाहिजे महाराज. संताशिवाय ती ओझ कोणीच झेलू शकत नाही. परमार्थ नावाच्या उडीमध्ये संतच आपल्याला बसवतात. कारण भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधन तुटतील भवाचे बंधन. त्या हरीची प्राप्ती करायची असेल तर संताशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि असं कोण तुम्हाला आम्हाला सांगतात? जगद्गुरु तुकोबाराय नाथराय हे संत मंडळी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. नाथ महाराज तर वेदांनी सुद्धा सांगितलं. नाथ महाराज म्हणतात, संत विना प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपलं जे परमार्थाचं ओझ आहे ते आपण संतांवर टाकलं पाहिजे महाराज. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मायबापाची सेवा करणं निश्चित आहे. मायबाप तुमच्यावर माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. त्या ठिकाणी माय तुमच्या माझ्यावर प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते, तुमचा आमचा सांभाळ करते. जे संसारामधलं जे ओझ आहे ते वागवते. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे जे परमार्थातलं जे ओझ आहे ते वागवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्या ठिकाणी हे संत मंडळी करतात. अभंगाचं शेवटचं चरण. हा तुका म्हणे माझे हो, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हो, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे. हे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. बाबा एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी महाराजांनी सुंदर चाल गायली. सुंदर. महाराज त्या ठिकाणी महाराज म्हणतात की शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जे परमार्थातलं ओझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या ठिकाणी संतांवर त्या ठिकाणी मी भार टाकलाय ओझेचा. म्हणून आईचं प्रेम असतं. आई आपल्या संसारामधलं जे ओझं असते ते आई उचलते. पण जे परमार्थ नावातलं जे ओझं आहे ते फक्त संत उचलतात. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळाशी जाते करीला भाविन प्रीती. संत म्हणजे आता जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी काहीतरी अनुभव घेतलाय. संत तसं सांगत नाही. संत पहिला अनुभव घेतात आणि मग जगाला उपदेश करतात. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे, किंवा अनुभव आले अंगा ते जगा देतसे. अनुभव घेतात
आणि मग जगाला उपदेश करतात. म्हणून या संतांची मंडळींचे खूप मोठे उपकार आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे खूप मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. कारण जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सामान्य नव्हे. जगद्गुरु तुकोबरायांनी आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. इतकं नामस्मरण केलं की माझी मज झाली अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असे. त्या ठिकाणी वाचा अनावर झाली जगद्गुरु तुकोबरायांची. इतकं नामस्मरण जगद्गुरु तुकोबरायांनी केलं आणि त्याचा परिणाम जर काय झाले असेल तर याजसाठी केला होता अट्टहास. आणि शेवट दिस गोड होण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. असं नामस्मरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा घडलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सामान्य नाही. तुकाराम 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 नाम गीता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम समर्था दिन घेता तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सामान्य नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे महाराज की जिस त्या ठिकाणी तुम्ही बघा तुकाराम तुकाराम जरी म्हणलं तर यम थरथर कापतात महाराज. एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. म्हणून असे तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि शेवट काय झाला असेल तर भगवान परमात्म्याने प्रयाण काळामध्ये निरोबराय म्हणतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वरती येले हे मानव देह घेऊन निजधामा गेले निळावले सकळ संत तोषाविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. प्रयाण काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी विमान पाठवलं. एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि अशी जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. त्या ठिकाणी जे परमार्थ नावाची उडी आहे ती परमार्थ नावाची उडी कशी चालवायची तिचं ओझं कोणावर टाकायची संत मंडळी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणून संतांचं आपण ऐकलं पाहिजे. भगवान परमा संत काय सांगतात तो दुसरं काही नाही महाराज. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा भगवंताची प्राप्ती करा एवढं संत सांगणार आहे. दुसरं काही सांगणार नाही महाराज. म्हणून भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण खूप महत्वाचं आहे. इतकं महत्वाचं आहे देवाने देह दिला खाण्यापिण्यासाठी मौज मजा करण्यासाठी नाही तर देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मोक बोलाया वचन जेडे तू जोडशी नारायण. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी देवाने इंद्रिय दिले महाराज. एवढा मोठा देह दिला. खरंच आपण भाग्यवान लोक आहोत. इतका दुर्लभ असा देह तुम्हाला आम्हाला भेटला. आपण खरंच भाग्यवान लोक आहोत महाराज. कारण या निसर्गाचा नियम आहे हा जन्म पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटू शकत नाही महाराज. देवाने दिला ना देह तर त्या भगवान परमात्म्याचे खूप मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. चाले शरीर कुणाची असत्ते आणि कोण बोलवितो हरिऊन दखबी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकवू नको. त्या भगवान परमात्म्याचे इतके मोठे उपकार आहे. रात्री झोपणं आपल्या हातामध्ये पण सकाळी उठवणं भगवंताच्या हातामध्ये महाराज. पण एखाद दिवशी जर भगवंताने ठरवलं आज याला उठवायचंच नाही तो लोक उठवतील का आपल्याला? घरचे उठवतील आपल्याला? पेटवतील महाराज. सकाळी सकाळी पेटवतील इतका अवघडी. म्हणून या निसर्गाचा नियमित जाणं प्रत्येकाला आहे. फक्त जात असताना चांगले कर्म करा चांगली जीवन जगा. या निसर्गाचा नियम आहे. आया सो जाएगा राजा रंग बाकी आया सो जाएगा राजा रंग पकी. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा निश्चित आहे महाराज. माऊलींकडे गेलं तर माऊली सांगतात तुम्ही आम्ही बघा आता आपण आपल्याला जर एखाद्याने विचारलं तुमचं गाव कोणतं आपण कोणतं गाव सांगतो आम्ही भोकरचे आम्ही टाकळीभानचे. पण तुम्हाला सांगून जाईल ही भोकर टाकळीभान हे आपलं गाव नाही महाराज. माऊली सांगतात देहाची या गावालिया
जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. माऊली काय सांगतात, कोणत्या गावाला आलो आपण? देहाची या गावा आली. या देहाच्या गावाला तुम्ही आम्ही आलो आणि या देहाच्या गावाला आल्यानंतर तुमचा जसा जन्माचा सोहळा होणार आहे तसाच एक दिवस तुमचा मृत्यूचाही सोहळा होणार आहे महाराज. तुम्ही बघा, आपली पाची बारी गाजल्या जाते, आपली नामकरण संस्कार केला जातो, तसाच एक दिवस आपल्यावर अंत्यसंस्कार सुद्धा होणार आहे. या निसर्गाचा नियम आहे. इथं आजोबा असो किंवा पंजोबा असो, त्यांच्या मागे नातवंडाला सुद्धा जाणार एक दिवस. मी सांगत नाही, आमची संत मंडळी म्हणतात, अजमेला पंजामेला बाप मसना गेला, अजमेला पंजामेला, अजमेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पळतो रोहित ऐसा झाला, उठा उठा जागा माटी मसना गेला, जमेला जमेला बाप मसना गेला. देखत देखत लाडू देखत देखत लाडू तोही तैसा झाला, देखत देखत लाडू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी अजामेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजोबा पंजोबा गेले, त्यांच्या मागे नातवंडाला सुद्धा एक दिवस जाणं महाराज. म्हणून या निसर्गाचा नियम आहे. एखादा म्हणत असेल पैशाच्या जोरावर मी एवढं वर्ष आयुष्य जगन, इतकं वर्ष आयुष्य जगन, तो सुद्धा जगू शकत नाही महाराज. पैशा पुढं काही चालत नाही. हे घडलेलं उदाहरण तुमच्या समोर सांगून जाईल. एक मायकल जॅक्सन नावाचा मनुष्य होऊन गेला महाराज. 2009 मध्ये त्याचा मृत्यू झाला. दुपारी 3 वाजता, 3:15 वाजता, 9 तारखेला त्याचा दुपारी त्या ठिकाणी मृत्यू झाला. असा मायकल जॅक्सन नावाचा मनुष्य, भरपूर पैसा, पैशाच्या बळावर त्याने असं ठरवलं होतं की मी 150 वर्ष आयुष्य जगन. कशाच्या बळावर? पैशाच्या बळावर त्याने असं ठरवलं होतं मी 150 वर्ष आयुष्य जगन. तुम्ही बघा, त्यांनी 15 डॉक्टर घरी ठेवले होते. कशासाठी? त्याची तपासणी करण्यासाठी. रोज 15 डॉक्टर त्यांनी रोज घरी ठेवले होते. ते डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत रोज त्याची चाचणी केली जायची महाराज. त्याला जे जेवण द्यायचे ते जेवण सुद्धा पहिलं प्रयोगशाळेमध्ये त्याची चाचणी केली जायची आणि मग ते डॉक्टर लोक त्याला जेवण देत होते महाराज. एवढ्या पैशाच्या जोरावर त्यांनी 15 जण त्याचे रोज व्यायाम करून घ्यायचे महाराज. असा हा मायकल जॅक्सन नावाचा मनुष्य, रोज 15 जण त्याचं त्या ठिकाणी मसाज करून द्यायचे, त्या ठिकाणी त्याचं व्यायाम करून घ्यायचे महाराज. इतकं शरीर त्यांनी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर तो मायकल जॅक्सन दिसायला काळा होता महाराज. काळा दिसायला काळ्या कलरचा होता, पण त्याने लाखो रुपये खर्च करून सर्जरी केली आणि गोरा झाला महाराज. एवढं नाही, त्याचे आई वडील काळे होते, दिसायला काळे, तर पैशाच्या जोरावर त्यांनी दुसरे आई वडील विकत घेतले. सत्य घडलेली घटना आहे. एवढंच नाही, त्याचे जे मित्र कंपनी होते, आपतेष्ट गणगोत होतं, ते सगळे दिसायला काळे होते, त्यांनी सगळे गोरे विकत घेतले महाराज पैशाच्या जोरावर. इतका पैसा हा मायकल जॅक्सन नावाचा मनुष्य, त्याने ठरवलं होतं की या पैशाच्या जोरावर मी 150 वर्ष आयुष्य जगन महाराज. पण तुम्हाला सांगून जाईल, या निसर्गाचा नियम आहे. ही जी आपली दोरी ना, आपल्या काळाची, आपली जी आयुष्याची दोरी ना, तर त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये महाराज. पाहतो उंदीर घेऊन जाय बाबू, पाहतो उंदीर घेऊन जाय बाबू, पाहतो उंदीर घेऊन जाय बका, पाहतो उंदीर घेऊन जाय बका, पाहतो उंदीर घेऊन जाय, पाहतो उंदीर घेऊन जाय बाबू.
महाराजांनी प्रमाण दिलं. जसं तुम्ही बघा आता उंदीर असतो, उंदरावर कशी मांजर अचानक झडप टाकी ती, तसा हा काळ एक दिवस आपल्यावर सुद्धा झडप टाकणार आहे, अचानक झडप टाकणार आहे. म्हणून पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, तैसा काळ लोक नेत असे, तसा काळ तुम्हाला आम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून या निसर्गाचा नियम आहे. मायकल जॅक्सनने ठरवलं होतं 150 वर्ष आयुष्य जगन, पण तुम्हाला सांगून जाईल 150 वर्ष आयुष्य जगणारा मायकल जॅक्सन 50व्या वर्षी त्याचं हृदय अचानक बंद पडलं महाराज. 15 डॉक्टर सोबत होते, पण एका डॉक्टरला कळलं नाही हृदय कसं काय बंद पडलं. महाराष्ट्रातले, राज्यातले, देशातले सर्व डॉक्टर बोलावले गेले, पण मायकल जॅक्सन नावाचा मृत्यू कशामुळे झाला, हृदय कशामुळे बंद पडलं हेच कोणाला काही कळलं नाही. त्या देवाच्या हातात दोरी महाराज. त्या देवाने ठरवलं ना, तर त्याला किती आयुष्य द्यायचं हे देवाच्या हातामध्ये. म्हणून भगवान परमात्म्याचे खूप मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. ज्यावेळेस मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला 9 तारखे आपलं 2009 मध्ये दुपारी 2:15 वाजता त्याचा मृत्यू झाला. आणि जसा मृत्यू झाला ना महाराज, तर इतकं लोकांनी नाव सर्च केलं गुगलवरती, इंटरनेटवरती इतकं नाव सर्च केलं, मायकल जॅक्सन नाव, एकच नाव लोकांनी सर्च केलं तर 2.5 तास गुगल बंद पडलेलं होतं, ब्रेक झालेलं होतं महाराज. कशामुळं? फक्त एकच नाव सर्च केलं लोकांनी, कोणतं? मायकल जॅक्सन म्हणून. असा हा मायकल जॅक्सन, भरपूर पैसा त्याच्याकडे, पण 150 वर्ष आयुष्य जगन म्हणत होता, पण 50व्या वर्षी त्याला जावं लागलं. म्हणून या निसर्गाचा नियम आहे. एखादा म्हणत असेल मी जाणार नाही, पण त्याला सुद्धा या ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणून जात असताना चांगले कर्म करा आणि चांगले जीवन जगा, हेच तुमच्या आमच्या सोबत येणार आहे. तुम्ही केलेला परमार्थ आणि तुम्ही केलेलं चांगले कर्म हेच आपल्या सोबत येणार आहे, दुसरं काही येणार नाही. हे धन, दौलत, सत्ता, संपत्ती, पद, अधिकार, ऐश्वर्य आपल्या सोबत काही येणार नाही. हे गणगोत सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. तुम्ही म्हणत असेल माझा भाऊ माझ्या सोबत येईल मरतानी, माझी बहीण माझी सोबत येईल, माझी आई माझ्या सोबत येईल, माझा बाप माझ्या सोबत येईल, ते सुद्धा येऊ शकत नाही महाराज. आमचे संत मंडळी सांगतात, आपण काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतो, माता पिता बंधू बहिणी कोणी ना पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगे कुंभ माग जातानी, तेथे कोणी सोडविला एका सद्गुरु वचोनी, धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, अंधाऱ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी म्हणून माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सुजन सखी हे तो सुखाची मांडणी, एक लामी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी, आणि तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून त्या भगवान परमात्म्याशिवाय आणि आपल्या सद्गुरूशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही. म्हणून हे माता पिता कोणी, बहीण बंधू चुलता कोण आपल्या सोबत येणार नाही. जात असताना आपल्याला एकट्यालाच जायचंय महाराज. कारण एका मशानभूमीवरती इतकं सुंदर वाक्य लिहिलेलं होतं महाराज, इतकं सुंदर होतं, ते ऐकल्यानंतर माणसाला कळतं जीवन काय. अरे मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजर गया यहाँ आते आते, क्या दिया इस दुनिया ने तुझे, अपने ने जला दिया तुझे जाते जाते. आपलेच आपल्याला जायला तयार असतात महाराज. मशानभूमीपर्यंत त्या ठिकाणी आपल्या सोबत ही मंडळी असतात, पण तिथून पुढचा जो प्रवास आहे तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचा आहे. म्हणून माझं माझं करूत बसू नका, आहे तोपर्यंत जीवन चांगलं जगा. सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी, सारी स्मशान बघटी अंती जाणे, अंती जाणे स्मशानवाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी, तरी
की सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. स्मशानात प्रत्येकाला जायचं, एकट्याचाच प्रवास तिथून पुढचा असणार आहे. म्हणून चांगलं जीवन जगा. आयुष्य जगत असताना चांगले कर्म करा, चांगलं जीवन जगा. आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटू शकत नाही. दुर्लभ असा देह तुम्हाला आम्हाला भेटला. खरंच भाग्यवान लोक आहोत महाराज. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. दुर्लभ असं देह तुम्हाला आम्हाला भेटला. म्हणून त्या देहाची सार्थकता तुम्हाला आम्हाला जर करायची असेल, हे जीवन हे आयुष्य जर सुंदर बनवायचं असेल, तर त्याला धन दौलत सत्ता संपत्ती काही लागत नाही महाराज. मी तर सांगत असतो, हे आयुष्य जर सुंदर बनवायचं असेल तर एक छोटंसं आपलं घर असावं, त्या घरासमोर एक छोटीशी गाडी असावी, त्या घरामध्ये चेहऱ्यावरती हसू असणारे आपले आई वडील असावे, त्या घरामध्ये प्रत्येक सणावाराला आपल्या बहिणीच्या आनंदाचा खळखळाट असावा. एवढं जरी आपल्या घरामध्ये जर असेल तर दुसरं आयुष्य सुंदर बनवायची गरजच नाही महाराज. पैसा धन दौलत सत्ता संपत्ती काही लागत नाही. फक्त एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, हाच खरा परमार्थ आहे महाराज. म्हणून तुम्ही बघा, माणसाचं बोलणं सुद्धा फार महत्वाचं आहे. बोलणं इतकं महत्वाचं आहे. वाणी माणसाची खूप पवित्र असली पाहिजे. माऊली सांगतात, माऊलींकडे गेलं तर माऊली सांगतात, माणसाची वाणी कशी असली पाहिजे. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे माणसाचे रसाळ शब्द असले पाहिजे. कारण तुम्ही बघा, काही काही लोकांची वाणी असते महाराज, एखादा जर बोलला तर त्याचं तोंड सुद्धा परत पाऊशी वाटत नाही. म्हणून मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. मुखामध्ये चांगली वाणी असली पाहिजे. तुम्ही बघा, आपण शेतकरी बांधव आहोत. आपली शेती मत चांगली आहे, काळवटीचं रान आहे, खत पण आपण भरपूर घालतो, पण जर पाणी जर खारट असेल तर ते पीक येत नाही महाराज. त्याचप्रमाणे माणसाचा स्वभावही चांगला आहे, माणसाचा विचारही चांगले, सगळा माणूस चांगला आहे, पण जर वाणी जर खराब असेल तर आयुष्यामध्ये किती नाते तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न करा, ते नाते टिकू शकत नाही महाराज. म्हणून चांगले कर्म जगा, चांगले कर्म करा, चांगलं जीवन जगा. हेच तुमच्या सोबत येणार आहे. बोलणं चालणं वागणं हेच आपल्या सोबत येणार आहे. नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मोठे उद्योजक होऊन गेले रतन टाटाजी साहेब, त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं. ते म्हणायचे, माणसाने कितीही शिक्षण घेतलेलं असलं, माणूस किती हुशार असला, माणूस किती मोठा असला, जर त्याला माणसाशी कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर त्याच्या शिक्षणाचा आणि त्याच्या हुशारकीचा काहीच उपयोग नाही महाराज. म्हणून एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला. खरा परमार्थ जर कोणता असेल तुम्हाला सांगून जाईल. 100 ग्रंथ वाचून कधी परमार्थ होत नसतो. 100 ग्रंथ वाचून तुमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी जर वाईट वासना असेल तर त्या 100 ग्रंथ वाचण्याचा काही उपयोग होत नाही महाराज. म्हणून खरा परमार्थ जर कोणता असेल, काही वाक्य तुम्हाला सांगून जाईल तेवढे आपल्या आचरणामध्ये आणा, आपल्या जीवनामध्ये जतन करा. दुसरा परमार्थ करायची गरज नाही महाराज. तुम्हाला सांगून जाईल, एखादा जर मागं राहिला त्याला आपण हात दिला पाहिजे. एखादा मागं थकलाय त्याला आपण साथ दिली पाहिजे. एखाद्याला भूक लागली त्याला आपण अन्न दिलं पाहिजे. एखाद्याला तहान लागली त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. एवढे सद्गुण जरी आपण आचरणात आणले ना तर दुसरा परमार्थ करायची गरजच नाही महाराज. एवढे सद्गुण आपण आचरणात आणले पाहिजे. संतांची संगत केली पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. या गर्दीचा अजिबात विचार करू नका, या लोकांचा अजिबात विचार करू नका. या लोकांचं असं आहे, जोपर्यंत आपली गरज असते तोपर्यंत आपल्या पुढं केलं जातं, पण एकदा का आपली गरज संपली मग आपली निंदेची खिरापती घरोघरी वाटल्या जाते महाराज. जितका अवघड आहे. या लोकांचा अजिबात विचार करू नका. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. जीवन खूप सुंदर आहे. नाही तर आपल्या इंदुरकर बाबांच्या भाषेत जर बोलायला गेलं तर इंदुरकर बाबा म्हणतात, लोक आपल्या 13वेला जरी आले तरी म्हणतील मठ्ठा ठेवला पाहिजे होता, लय ऊन होतं. इतकं अवघड आहे लोकांचं. म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका. म्हणून एखाद्याचं नाही चांगलं करता आलं नका करू, पण कधी कोणाचं वाईट सुद्धा कधी करू नका महाराज. रस्त्यामध्ये काटे पडलेत, नाही उचलता आले नका उचलू, पण दुसरे काटे आणून कधी रस्त्यामध्ये टाकू नका. एक कविताकार खूप सुंदर सांगतो महाराज, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना.
भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम काटे बनकर मत रहना. म्हणून एखाद्याचं नाही चांगलं करता आलं नका करू, पण कधी कोणाचं वाईट सुद्धा कधी करू नका. म्हणून चांगल्यांची संगत करा, संतांची संगत करा. आपण कोणामध्ये रोज बसतो, कोणामध्ये उठतो, हे जगाचं लक्ष असतं महाराज तुमच्या माझ्यावर. आपण कोणामध्ये रोज बसतो, कोणामध्ये उठतो, हे फार महत्वाचं आहे. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत महाराज. तुम्ही बघा, आपला सोमवारी भोकरगावचा बाजार असतो, सोमवारी टाकळी बांधचा बाजार असतो. आपण जर बाजारामध्ये जर गेलो, भाजीपाला विकत घेतला आणि त्या भाजीपाल्याचं वजन करता करता एखादी माशी जर त्या तराजूवर जर येऊन बसली, त्या तराजूवर जर येऊन एखादी माशी जर बसली तर त्याचा काही फारसा फरक पडत नाही. पण तीच माशी जर कदाचित आपण महाल्यांच्या ज्वेलरीमध्ये जर श्रीरामपूरला जर गेलो, 1 तोळा जर सोनं आपण विकत घेतलं आणि त्या सोन्याचं वजन करता करता हीच माशी जर त्या तराजूवर जर येऊन बसली तर त्या माशीची किंमत असते 10,000 रुपये. माशी इथं पण बसली, माशी तिथं पण बसली, माशीची इथली किंमत काहीच नाही, पण माशीची तिथली किंमत 10,000 रुपये. म्हणून आपण कोणामध्ये बसतो, कोणामध्ये उठतो, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणून या जगाचा अजिबात विचार करू नका लोकांचा असे. लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणं सोडतील, शुगरच्या धाकाने साखर खाणं सोडतील, पण त्या भगवान परमात्म्याच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधी सोडित नाही. इतका अवघड आहे. म्हणून देवाने देव दिला तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. दुर्लभ असा देव तुम्हाला आम्हाला भेटला ना, पुन्हा पुन्हा नाही भेटू शकत. म्हणून त्या ठिकाणी महाराज सुद्धा म्हणतात, नर देह दुर्लभ जाणारे, नर देह दुर्लभ जाणार, दुर्लभ जाणारे, नर देह दुर्लभ जाणार. हे 100 वर्षाची गणना रे, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. हे तुम्ही आत्मा मधुसूदन, वसुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही, वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव म्हणा रे तुम्ही, वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही, वसुदेव वसुदेव म्हणा. वा वा, टाळी वाजवा एकदाच. नरदेह दुर्लभ जाणारे, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही 8वा मधुसूदना. म्हणून दुर्लभ असा देह भेटला तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. इतकं सोपं भगवान परमात्म्याचं नामस्मरण. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी घेतोय ते न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळा बाबा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. इतकं सोपं भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. असं नामस्मरण त्या ठिकाणी तुम्ही आम्ही केलं पाहिजे. म्हणून जे परमार्थ आहे, परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. आणि हे जे परमार्थाचं ओझ आहे ते आपण या संतांवरती टाकलं पाहिजे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आणि म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात की आईवर आपण या संसारामधला जो मायेचा प्रेमाचा जो भार आहे आपण आईवर टाकतो. आईसारखं या प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात की पोटी भारवाई त्याचे सर्वस्व हीच आहे. म्हणून पोटामध्ये 9 महिने 9 दिवस जे गोळा वागवते, पोटातल्या पोटात जर लेकराने लाता मारल्या तर कधी आई बोलत सुद्धा नाही लेकराला महाराज. इतकं प्रेम त्या आईचं लेकरावर असतं. म्हणून पोटी भारवाई त्याचे सर्वस्व हीच आहे. आईशी कळवळ अशी जाती आणि करी लाभाविन प्रीती. कोणताही लाभ मनामध्ये न ठेवता, मुलाकडून काही अपेक्षा न ठेवता तिच्यावर निस्वार्थ प्रेम करते ती आई असते. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात की पोटी भारवाई त्याचे सर्वस्व हीच आहे आणि आईशी कळवळ अशी जाती करी लाभाविन प्रीती. सर्वांनी एकदा वरती हात करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू. यातून जे काही पुण्य भेटणार आहे ते आपण हिराजींना समर्पित करणार आहोत. सगळ्यांनी वरती हात घ्यायचे. जो हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजारीची शपथ आहे. शेजारी पाहून घ्या आपल्या कोणी. राहू द्या, असे चहा घेऊन येतो आम्ही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला हार घेऊया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आय विठोबा घ्या खाली हात घ्या म्हणून बरायलेच नाही तर घेतो कोणाचे वर घ्यायचे सांगितलं तर खाली घ्यायचे नाही सांगितलं. सुंदर भजन केलं. एकदा जोरदार टाळी तुमच्यासाठी वाजवा. विठला 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 सुंदर या परिवाराने आयोजन नियोजन केलं महाराज. अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढं सुंदर या दोन्ही तिन्ही मुलांनी एवढा मोठा सोहळा घडून आणला. खरंच भाग्यवान लोक लेकर आहोत महाराज ही. कारण तुम्ही बघा एवढ्या पवित्र अशा आईच्या पोटाला जन्म येणं सुद्धा भाग्याचं काम आहे महाराज. एवढे चांगले संस्कार या परिवाराला दिले. असा परमार्थ आयुष्यभर आजीने शेवटपर्यंत परमार्थ केला महाराज. आणि आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आयुष्यभर केलंच पाहिजे. त्या पांडुरंग परमात्म्याला कधी न विसरलं पाहिजे महाराज. अंतकरणानुसार जर त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपण हाक मारली तर नक्कीच पांडुरंग परमात्मा येतो महाराज. फक्त आपल्या अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याविषयी शुद्ध भाव पाहिजे. तुम्ही जर गायन सुद्धा करीत असेल तर ते गायन आपल्या अंतकरणानुसार जर आपण केलं तर नक्की भगवान परमात्म्याला सुद्धा आवडतं महाराज. तुमचं वाजवणं असू तुमचं परमार्थ मधली कोणतीही सेवा असू ती जर तुम्ही अंतकरणानुसार जर केली तर नक्कीच भगवंत तुमच्या माझ्यावर कृपा करतो महाराज. म्हणून पांडुरंग परमात्म्याचे एक नामस्मरण करूया. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गान गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन भळ समान भेटी चाला रे लागला लागला भेटी चाला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला हे नाद पांडुरंग टाळे मृदुंगाच गान जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गान गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन अभाळ समान भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माया विठ्ठला 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 पंढरीच्या
एवढं आपण अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, हा भगवान परमात्मा जर शोधायचा असेल तर शोधायला जायची गरज नाही महाराज. या गर्दीमध्ये देवी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, फक्त तो आपल्याला सापडता आला पाहिजे. आपल्या आईवडिलांमध्ये देवे, मोठ्या भावामध्ये देवी, हे नाते गोते देवाने घालून दिले, या सर्व नात्या गोत्यांमध्ये देवी, या गर्दीत देवी, पण तुम्हाला आम्हाला तो सापडता आला पाहिजे महाराज. एक कविताकार खूप सुंदर सांगतो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तुझ नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राबुरी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव बोळा जिथे धावला तू तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडोनी तरंगातला देव गावेल का. बघ उघडोनी तरंगातला देव गावेल का. तरंगातला देव गावेल का. बघ उघडोनी तरंगातला देव गावेल का. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. या पसाऱ्यात देवी, पण तू शोधता आला पाहिजे. म्हणून अंतःकरणानुसार त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, नक्की तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढा मोठा अधिकार आज जगद्गुरु तुकोबा तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की ऐशी कळवळासी जाती, करीला भावीन प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळासी जाती, करीला भावीन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली. हे संत मंडळी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, संतांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि याच्याही पुढे जाऊन माझे नातराय म्हणतात, जर तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर काय होईल. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक ताळी सर्वांनी एक ताळी वाजवायची. हात वरती करा, हात वरती करा सर्व, हात वरती करा, हात वरती करा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे सरस शेवटी काळ बांधून नेईल, सरस शेवटी काळ बांधून नेईल, काळ बांधून देईल सरस शेवटी बा. हे एक जनार्दनी आमचे काही बांधाईला, सावध होऊनी भजनी लागा देव करा मल्हारीची 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 माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी.
बोलते जाग जाग बोलते दत्ताचं दातवण घ्या ग कोणी दत्ताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी गावामध्ये कुंकू घ्या कोणी गावामध्ये कुंकू घ्या कोणी गावामध्ये कुंकू घ्या कोणी गावामध्ये कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी दत्ताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी गावामध्ये दत्ताचं दातवण दत्ताचं दातवण दत्ताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी गावामध्ये 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 एक साथ सर्वांनी हात वर करायचे एक साथ पिंगळा माधवारी बोली तो देगा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देगा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देगा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देगा पिंगळा माधवारी तरी वाजवा एकदा वा काय आनंद आहे नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी तरणा भाग्यवंत न ते हरी कीर्तनात तरुण बांधवाला एक विनंती माझी अरे तिकडे डीजे पुढे हे करूस तरी कीर्तनात नाचलेलं बरं आहे ना कधी पण नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचायचं असेल तर कीर्तनात माणसांनी नाचलं पाहिजे म्हणून सुंदर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराई संत मंडळी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात भगवान परमात्म्याचे नामस्मरण करा त्या नामस्मरण करा त्या भगवान परमात्म्याला अंतकरणानुसार हाक मारा नक्कीच तो भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान परमात्मा खाटूश्याम असेल महाकाल असेल पांडुरंग परमात्मा असेल श्रीकृष्ण भगवान परमात्मा असेल कोणताही देव असू द्या फक्त अंतकरणानुसार हाक मारा ते खाटूश्यामचीचं सुंदर गीत आलं होतं महाराज खूप सुंदर आहे सध्या ते गीत ट्रेडिंगला आहे ऐका सुंदर गीत आहे हो अंधेरों की नगरी से अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम अब लेने आजा हौसला हर न जाओ ओ शाम आजा ओ शाम आजा तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरी हारा रावो ना तीन बाण के दारे तीन बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना ओ शाम आजा ओ शाम सुंदर अंतकरणानुसार कोणत्याही भगवंताला हाक मारा नक्की भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही म्हणून सुंदर आयोजन नियोजन आज या चव्हाण पाटील परिवाराने केलं महाराज अगदी खूप सुंदर नियोजन अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या परिवाराने घडून आणला म्हणून त्यांचे पतिदेव असतील श्री चांगदेव रखमाजी पाटील चव्हाण तीन मुलं श्री सोपन चांगदेव पाटील चव्हाण श्री पोपट चांगदेव पाटील चव्हाण श्री सोमनाथ चांगदेव पाटील चव्हाण त्यांची नातवंड असतील श्री गणेश सोपान पाटील चव्हाण चिरंजीव अक्षय सोमनाथ पाटील चव्हाण चिरंजीव ओंकार पोपट पाटील चव्हाण असा हा चव्हाण पाटील परिवार
अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून आपल्या आईंच्या आयुष्यावर सेवा केली, निस्वार्थपणे सेवा केली आणि आईचा आज शेवट गोड केला महाराज. म्हणून निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईचा शेवट गोड केला याचं एकमेव कारण त्या आईने पहिले मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्याचं फळ आज या ठिकाणी पाहायला भेटते महाराज. म्हणून आई निस्वार्थपणे या लेकरांवर प्रेम करते महाराज. आम्ही रात्रंदिवस ओरडू सांगतो अरे मायबापाची सेवा करा, मायबापाची सेवा करा, पण कोणी ऐकत नाही. समाज प्रबोधनाच्या बाबतीत कीर्तनाच्या माध्यमातून रात्रंदिवस आमच्या महाराज मंडळी तुम्हाला ओरडू सांगतात महाराज. अगदी घसात ताणू सांगतात महाराज, परत त्यांनी कोणी ऐकत नाही महाराज. किती प्रेम करते आई, लक्षपूर्वक ऐका. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, अगदी डोळ्याला पाणी येईल असं सांगून जाईल महाराज. राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकारे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकारे. आई वडील माझे तोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकारे. आज ही मुलं मुली आपली आईची आठवण काढत असेल, बिन नातवंड 3 मुलं हा चव्हाण पाटील परिवार आज ही राजींना म्हणत असेल, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. हे कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस कष्ट केले ग आई विना या जगात कोणी नाही ग. सोपान दादा पोपट दादा म्हणत असेल, सोडून गेली तुझ्याच कुल्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. प्रत्येक आमचे महाराज मंडळी तुम्हाला ओरडू सांगतात मायबापाची सेवा करा, पण सध्याची स्थिती अशी महाराज, आम्ही मस्त ओरडू सांगतो पण लोक आई बापाची सेवा करते नाही महाराज. 40-40, 20-20 हजाराचे कुत्रे पाळतात, त्यांना व्हेज नॉनव्हेज खायला देतात, 200-200 रुपयाचे बिस्किट त्यांना खायला देतात, गाडीमध्ये पुढच्या सीटावरती त्यांना AC मध्ये घेऊन येतात, पण मायबापाची सेवा कधी करते नाही महाराज. अशा घाणारड्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, अरे कुत्र्याला किती जीव लावा, कुत्रा चावल्याशिवाय राहत नाही, आणि मायबापाला फेकून भाकर मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही ती मायबापाची जाते महाराज.
म्हणून निस्वार्थपणे आईची सेवा करा. जशी या चव्हाण पाटील परिवाराने आईची सेवा पार पाडली, आईचा शेवट गोड केला. एवढा मोठा सोहळा बघून ती आई आजवरून भरभरून आशीर्वाद या परिवाराला देत असेल. असे आशीर्वाद जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचे असेल तर आपले गेलेल्या पितरांच्या नावाने आपण असा सोहळा पार पाडलाच पाहिजे. आणि एक आपलाही सोहळा एक दिवस असा शेवट गोड झाला पाहिजे, असं जीवनामध्ये ठाम त्या ठिकाणी वक्तव्य आपण केलं पाहिजे. म्हणून सुंदर या ठिकाणी नियोजन केलं. सर्व मंडळी या ठिकाणी, भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, त्या ठिकाणी विनेकरी बाबा, गायक वादक, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर आमच्या तुषार दादांनी सिस्टीम लावली, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. म्हणून या ठिकाणी नंतर आता या परिवाराने भोजनाची पण व्यवस्था केली. तर सर्व आपतेष्ट पाहुणे मंडळीने एक विनंती, सर्वांनी या ठिकाणी भोजन करून जायचे. आणि या ठिकाणी आज सर्वजण आपण या ठिकाणी या परिवाराच्या सुखदुःखात सहभागी झालो, दुःखामध्ये सहभागी झालो. त्याचप्रमाणे माझे जीवलग मित्र असणारे निरंजन भाई या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. आमचे जीवलग मित्र असणारे आपल्या परिसराचं भूषण आमचे गणेश भोचल्लारे असतील, त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी खंडगे दादा उपस्थित, त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्व